हाय. तर माझा चिकू इथे ताणून झोपला होता आणि सोबत राज रुपकची चालू होती मस्ती. त्याला होत होतं डिस्टर्ब आणि गावावरून सुद्धा आले होते आंबे, म्हणून म्हटलं मी शेजाऱ्यांना द्यावे. तर चटकन माझ्या मागे तसाच पळत आला. सोबत चिक्की पण आली. मी डोअर ओपन करायचाच वाट बघत असतात की ही माझी 2 पिल्लं माझ्या मागोमाग यायला तयारच असतात. त्याच्यानंतर मलाही लागली होती भूक आणि म्हणून म्हटलं चला थोडेसे आंबे आपण पण खाऊयात. आंबा खाऊन झाला त्याच्यानंतर मी म्हटलं माझ्याकडे सदाफुली होती, सदाफुलीचं पान होतं, कांद्याचे पील जमा करून ठेवले होते, कडुलिंबाचा पाला होता आणि काही मेथीचे दाणे होते. म्हणून म्हटलं ह्या सगळ्यांना बॉईल करून आपण एक हेअर स्प्रे रेडी करून ठेवूया, जेणेकरून अधूनमधून हा स्प्रे करता येईल जेव्हा हेअर वॉश असेल तेव्हा 2 तास आधी किंवा रात्री झोपायच्या आधी, आणि त्याच्याने आपले केस थोडे मजबूत होतील. केस गळती, डॅन्ड्रफ आणि जास्तीत जास्त केस गळती होत आहे, तर तुमच्याकडे पण काही औषध असेल तर मला नक्की सजेस्ट करा. सगळी कामं आवरली होती आणि माझा चिकू आणि चिकी इथे रिलॅक्समध्ये बसले होते. किती गोड दिसत आहेत ना दोघंसुद्धा. 2 दिवस आधी मी हेअर ऑइल रेडी केलं होतं घरगुती आणि कढईमध्ये थोडंसं राहिलं होतं, ते राजच्या केसांवरती अप्लाय केलं. नंतर मग रूपकलासुद्धा लावलं आणि मलासुद्धा लावलं. हे हेअर ऑइल मी आधी पण लावलं होतं जे मी रेडी केलेलं. राजच्या केसांमध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ होता आणि तो आता खरंच खूप कमी झाला आहे. म्हणजे त्याला फरक पडला या हेअर ऑइलचा आणि त्याचीसुद्धा मी जी व्हिडिओ आहे ती बनवली आहे. ती मी इन्स्टा आणि यूट्यूबला खूप लवकरच शेअर करेन. नक्कीच या हेअर ऑइलने 100% फरक नाही पडला तरी ॲटलिस्ट 30-40% तरी पडेल, कारण बाकीचं आपलं खाणं पिणं ह्याच्यावरती, आपलं डाएट त्याच्यावरती खूप मॅटर करतं. आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, विटॅमिन, आयर्नची कमी असते, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावं लागतं. आणि अजून एक, मी माझे डेली व्लॉग शूट करते आणि डेली पोस्ट करते आहे, ते फक्त यूट्यूबवरती, फेसबुकवरती नाही. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मी जेवणामध्ये लौकीचे भजी केले होते, चिकनचा रस्सा आणि ही भाजी मम्मीकडून आली होती. मी रूपकसाठी खिमट केलं होतं, कोबीची भाजी बनवली होती, त्याच्यानंतर रूपकसाठी हे फ्राय केले होते आणि राईस केला होता. तर आजच्या पुरता एवढंच. बाय.